पापड सगळ्यांना लहानपणीची आठवण करून देणारं कच्चा आम पापड. बाजारातला पापड तर सगळ्यांनीच खाल्ला आहे, परंतु घरच्या घरी एकदम नैसर्गिक आणि कोणतेही केमिकल न वापरता आपण आम पापड बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आंब्याच्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत. त्यांचे वरचे साली काढून घेतले मी. हे बघा, सालं काढून आणि त्याच्यातल्या कोई पण काढून टाकल्या आहेत. काल खूप पाऊस आला, कैऱ्या पडल्या, मग आता काहीतरी त्याच्यापासून आपण पदार्थ बनवू. ह्या बघा, मी कैऱ्या सर्व किसून घेतल्या धुवून आणि वरचे सर्व साल्ट काढून घ्यायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहे, वाफून घ्यायचे कढईमध्ये एकदम कमी पाणी टाकून झाकून. एकदम बारीक पेस्ट आपण पावभाजी बनवतो ना त्याप्रमाणे पेस्ट व्हायला पाहिजे, असं वाफून घ्यायचे. आणि ते कशाने असं बारीक चुरा करायचा मी ग्लासने केला आहे, किंवा तुमच्याकडे पावभाजी स्मॅश करायचं यंत्र असेल. त्यानंतर कढईत आपण ते पेस्ट टाकायचे आहे आणि वरून त्यात पेस्ट जेवढी असेल तेवढी साखर टाकायची आहे. थोडं चिकटपणा येईल असं, तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती गोड करायचं त्याप्रमाणे त्यात साखर घालायची आहे आणि चांगलं हलवायचं आहे, चांगलं एकजीव करायचं आहे. एकदम मस्त थोडंसं चिकट पाक होईल असं. आणि त्यानंतर एका ताटाला तेल लावायचं आहे, आपलं गोडे तेल, आणि ते एकदम आपण बर्फी बनवतो त्याप्रमाणे झालं की ताटात ओतायचं आणि असं एकदम पातळ पसरवायचं आहे, पापड बनवायचं आहे. बघा मी कसं, तुमच्याकडे केक बनवायचं वगैरे असं पळी असेल ना, पसरवायचं, क्रीम पसरवतो ते, त्याच्याने एकदम छान पसरवता येतं. हे बघा, असं मस्त पसरवून घ्यायचं आहे. एकदम सोपा पदार्थ आहे, मुलांना घरच्या घरी बनवून दिले एकदम आवडीने खातात. एकदम छान रेसिपी आहे. आणि काल खूपच पाऊस आला आमच्या मालगावला, त्यामुळे कैऱ्या खूप पडून गेल्या. मग मी विचार केला की अरे यापासून आपण काहीतरी वेगळा पदार्थ बनवू. मग माझ्या दीदीने सांगितलं आपण आम पापड बनवू. मम्मी बनव ना बनव. मग आम्ही तिने स्वतः कैऱ्या बाकीच्या साल्ट काढले, मग मी पण बाकीच्या काढून दिले, मग तिने तुकडे केले. आणि हे टाकून झाल्यानंतर ताट ते थोडंसं एकदम कडक थोडं वाळून घ्यायचं उन्हामध्ये, किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आम्ही तर फ्रीजमध्ये ठेवून दिलं होता. मग ते एकदम थोडंसं असं मस्त कडक झालं की वाळलं की ऊन असलं तर उन्हात ठेवा 1 तास. एकदम छान पापडने थोडा ओला राहील तेव्हाच काढायचा. आणि बघा आता आम्ही पुढे कसं करतोय. तर बघा, आता आमचं आम पापड तयार झालंय. आता आम्ही याचे छोटे छोटे रोल बनवणार आहोत. हे बघा, आता कसं करायचं बघून घ्या. एकदम छान आणि एकदम टेस्टी, एकदम मजेशीर आणि एकदम सोपी रेसिपी आहे मित्रांनो. तुम्ही मुलांना हे बघा मित्रांनो, आम्ही पापड ताटाला लावून ठेवलंय आणि तो आता सुकला आहे. आता मी त्याचे एकदम छान छान छोटे छोटे रोल बनवणार आहोत. आता आमची तुम्ही चाकूने किंवा पळीने कशाने पण असं आपण बर्फीला जसं लाईन मारतो आणि रेसिपी दाखवतोय, पतंगाकृती कट करतो, त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या शेपमध्ये तुम्हाला पाहिजे असं सरळ लाईन पाडायच्या उभ्या. आपण जसं लहानपणी 1-2 लिहायला रेषा आखत होतो तसं आखायच्या एकदम बिगर पट्टीने. त्याप्रमाणे येते सुद्धा आपण आम पापडला मस्त रेषा मारायच्या पळीने. हे बघा आमची दीदी कशी रेषा मारते आहे, एकदम सरळ रेषा लाईनी पाडल्या आहे तिने. आणि आता आपण एक एक लाईन काढायची आहे आणि रोल बनवायचा आहे. एकदम छान येतं, एकदम छान टेस्टी पण येते. आपण कच्चे आम चॉकलेट खातो नाही का, एकदम त्याप्रमाणे लागते.
थोडंसं पहिला कोपऱ्यातला मोडून गेला आहे. एकदम छान असं कच्चा आम पापड तयार झालं आहे. आमची दीदी एकच हात लावते, ती मला पण करू देत नाही. हे बघा खूप छान बनतात ते. किती छान वाटतंय ना मित्रांनो, आणि खायला पण एकदम टेस्टी लागतं, एकदम मस्त. आणि कैरीपासून अजून भरपूर पदार्थ बनवता येतात. आपण लोणचं करू शकतो, मुरंबा करू शकतो. बघा किती छान आम पापड बनले. असं एक एक लाईन काढायची आणि त्याचा मस्त असा रोल बनवायचा आहे. आपण पेपरचा कसा रोल तयार करतो, हे बघा झाला कच्चा आम पापड तयार. एकदम फंटॅस्टिक आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा करून खाल. एकदम छान चकल्या बनवल्या आम पापडच्या. आवडलं का मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी? कशी वाटली? तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या, आणि तुम्हीसुद्धा आम पापड बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कसा वाटला हा पदार्थ आणि रेसिपी. चला तर मग, तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ. आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम मस्त अशी तोंडाला पाणी आणणारी ही रेसिपी तुम्ही पण नक्कीच घरी करून बघा कैऱ्या आणून. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. बाय बाय.